42 कोटींबद्दलच्या वक्तव्यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी खुलासा केलाय। अमेडिया कंपनीला 42 कोटींच्या नोटीसची गरज नाही असं वक्तव्य काल बावनकुळेंनी केलेलं होतं। त्यावरून वादही निर्माण झालेला। मात्र आता आरजीआयच्या नियमाप्रमाणे 42 कोटींची नोटीस बरोबर आहे, 42 कोटी भरावेच लागतील असं बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल, कारण आपण व्यवहार रद्द करतोय। व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। मी आधी स्पष्ट केलं आहे की विकास खारगे अप्पर मुख्य सचिवाची समिती काम करत आहे। मी काल असं म्हटलं होतं की 42 कोटीची नोटीस दिली आहे ती तपासून घेतो। खरं तर मुद्रांक अधिनियमात असं आहे, जो काही व्यवहार झाला आहे 300 कोटीचा त्यावर 60% 21 कोटी रुपये ही स्टॅम्प ड्युटी भरायला पाहिजे, आणि व्यवहार रद्द केला तर रिकन्व्हेन्स तेवढेच पैसे भरायला पाहिजे। जी नोटीस दिली आहे त्या नोटीसप्रमाणे पुढील कारवाई आता मुद्रांक विभाग करेल आणि चौकशी समिती ही चौकशीचा रिपोर्ट देईल।